अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला अवघे काही तास उलटलेले असताना मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांकडून राज्यातील 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याचं समोर आलंय। वास्तवात ही प्रक्रिया मागील वर्षी ऑगस्टपासून स्थगित होती। मात्र ज्यांच्याकडे हे खातं होतं त्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूनंतर तातडीनं हा दर्जा देण्यात आल्याचं समोर आलंय। राज्य शासकीय दुखवट्यात असताना या शिक्षण संस्थांना मंत्रालयातून गुपचूपपणे अल्पसंख्याक दर्जा दिला जात होता। धक्कादायक म्हणजे यातलं पहिलं प्रमाणपत्र अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी 28 जानेवारीला दुपारी 3:09 दिलं गेलं होतं। एबीपी माझाकडे 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत देण्यात आलेली अशी 75 प्रमाणपत्र उपलब्ध आहेत आणि या प्रमाणपत्रांना अल्पसंख्याक विभागाच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये मंजुरी मिळाली, ती वेळ देखील नमूद आहे। अल्पसंख्याक विभागाकडून गुपचूप पद्धतीने अजित पवारांच्या निधनाला अवघे काही तास उलटलेले असताना प्रमाणपत्र कशी दिली जात आहेत हे हाती लागलं ते युवक काँग्रेसचे सरचिटणीस असलेल्या अक्षय जैन यांच्या हाती। अक्षय जैन आपल्यासोबत आहेत। अक्षयजी, अतिशय गंभीर आहे आणि यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की अधिकाऱ्यांवरती सरकारचा वचक राहिलेला नाही। सर, मागच्या 3 दिवसात आपण बघितलं असेल, झिरवळांच्या कार्यालयात अधिकाऱ्यांवरच अँटी करप्शनची रेड पडते मंत्रालयात, त्यांना ताब्यात घेण्यात येतं। आज राज्यात जे आहेत मंत्री राज्य चालवत नाही तर अधिकारी कर्मचारी ते राज्य कसं चालवतं हे याचं स्पष्ट उदाहरण आहे। म्हणजे एकीकडे राज्यातील उपमुख्यमंत्री ज्यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्य शोकाकुल आहे, तो कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, आणि एका बाजूला त्याच काही तासात त्याच मंत्रालयातील अधिकारी सरसकट 75 शाळांना काही तासात सर्टिफिकेट देत आहेत, ज्याच्यावर बंदी होती, ज्याच्यावर स्थगिती होती। मागच्या 3-4 महिन्यात त्याच्यावर एकही सर्टिफिकेट शासनातर्फे देण्यात आलेलं नव्हतं। अशी काय गडबड होती तर ते सरळ दिसतंय की पैशांची देवाणघेवाण याच्या माध्यमातून झालेली आहे। तर यांच्यावर कारवाई होणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून हा मेसेज बाकी मंत्रालयातील अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांच्यावर हा वचक बसेल। दुसरीकडे पोद्दार इंटरनॅशनल नावाची जी शाळा आहे, आपणच दाखवलेलं की 25 शाळांना काही तासात प्रमाणपत्र दिली जातात। एवढी घाई ह्यांना कसली होती हे थांबू शकले नव्हते। यांना काहीतरी संवेदना असायला हवी होती। अरे नाही, आपल्याच मंत्रालयातील मंत्री आहे, आपल्या विभागाचे मंत्री आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे, आपण 3 दिवस थांबू। 3 दिवसात शासकीय दुखवटा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तो जाहीर केलेला होता, शासकीय सुट्टी दिलेली होती, पण एवढे कार्यतत्पर आपल्याकडे अधिकारी आहेत महाराष्ट्रात। इतकं सगळं घाई गडबडीत झालेलं आहे, याचा अर्थ याच्या पाठीमागे आर्थिक हितसंबंध जपले गेलेले आहेत। आपल्याकडे काय माहिती आहे? सर, आर्थिक हितसंबंध आहेत, याच्यात काही अजून कोण वरिष्ठ सम्मिलित आहेत का? कारण अशी एवढी डेअरिंग कोणी एकटा अधिकारी करणार नाही। हा नेक्सस आणि हा रॅकेट असेल तर याच्यावर आमची मागणी आहे, युवक काँग्रेसची मागणी, की मुख्यमंत्री महोदयांनी असतील, उपमुख्यमंत्र्यांनी असतील, याच्यावर तातडीने लक्ष घालणं गरजेचं आहे आणि यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। त्याशिवाय यांच्यावर फरक पडणार नाही। बातमी लागली, एक दिवस बातमी चालली आणि तो विषय संपला, असं होऊ नये। या माध्यमातून आमची फक्त मुख्यमंत्र्यांना परत एक पुन्हा विनंती, आपण पुन्हा चौकशी करावी आणि याच्यातले जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणं खूप आवश्यक आहे। म्हणजे राज्य शोकमग्नात असताना ह्यांना एवढी लाज वाटत नाही की आपण काय करतोय, कशा पद्धतीने वागतोय, काय एक्झाम्पल आपण समोर ठेवतोय। कारण खालचे कर्मचारी असतील, जे अधिकारी असतील, त्यांनाही तो पोचला असेल की अरे हे झालेलं। आता ह्याच्यावर वेळ काय, 6:30 वाजता, 6:54, ऑफिस बंद कधी होतं? मग ह्यांचं जर लॉग इन आयडीचं जर ॲक्सेस त्यांच्याकडे असताना तुम्ही रात्री 10 वाजता तुम्ही परमिशन देतायत, म्हणजे तुम्ही किती कार्यतत्पर आहात। बाकीच्या वेळेस सामान्य जनतेचं जे काही काम असेल राज्यात, यांना तुम्ही 10 वेळेस चक्र मारायला लावतात, मंत्रालयात असेल किंवा बाकीच्या विभागांमध्ये असेल, परंतु इथं तुम्ही तुमचं रात्रपर्यंत काम चाललेलं म्हणजे फक्त पैशांसाठी। म्हणजे आमच्याकडची जी माहिती ती लाखांमध्ये एका सर्टिफिकेटचे पैसे घेतले जातात। तर लाखांमध्ये एका सर्टिफिकेटसाठी पैसे घेतले जातात आणि अशी 75 सर्टिफिकेट्स या कालावधीमध्ये म्हणजे 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत देण्यात आली आहेत। त्यामुळे हा सगळा जो प्रकार आहे तो काही कोटींमध्ये पोचतो। त्यामुळं या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.